नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास इतिहास पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला त्यातील खालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। घोडखिंड कोणी लढवली? उत्तर पर्याय क्रमांक 2 बाजीप्रभू देशपांडे। शाहिस्तेखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला? उत्तर पर्याय क्रमांक 3 पुरंदर। त्या अगोदर चाकणमधील एक किल्ला होता त्यालाही वेढा दिलेला होता। कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर पर्याय क्रमांक 1 मुघलांच्या ताब्यात कोंढाणा किल्ला होता। सध्या कोंढाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव आहे। खालील घटना कालानुक्रमे लाव। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1 बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले। 2 शाहिस्तेखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला। 3 दिलेरखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। 4 बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली। प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुण। 1 शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला। 2 घोडखिंड इतिहासात कोणत्या नावाने अमर झाली? उत्तर घोडखिंड इतिहासात पावनखिंड या नावाने अमर झाली। 3 शाहिस्तेखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान पुण्यात आला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। इतर विषयांचे पेपर आपल्याला आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत। 4 आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? उत्तर शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक राहिले। अ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावा। 3 गुण। अ गट मिर्झा राजे जयसिंग। उत्तर 2 औरंगजेबाचा बलाढ्य सेनापती। पुरंदरचा किल्लेदार। 3 मुरारबाजी। तानाजीचा मुलगा। 4 रायबा। प्रश्न क्रमांक 3 नावे लिही। 1 मुख्य दिशांची नावे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। 2 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महाबळेश्वर, माथेरान। 3 महाराष्ट्रातील आदिवासी जमाती गोरमाटी, कोलामी, कोरकू। खालील प्रश्नांची उत्तरे लिही। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1 माणूस स्थलांतर का करतो? उत्तर नोकरी, व्यवसाय, शिक्षण या कारणासाठी माणूस स्थलांतर करतो। 2 महाराष्ट्र राज्याची राजधानी व उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर आहे। 3 आपले पूर्वज नकाशा तयार करण्यासाठी कशाकशाचा वापर करतात? उत्तर आपले पूर्वज नकाशा तयार करण्यासाठी प्राण्यांची कातडी, हाडे, कवड्या, मातीची किंवा दगडाची पाटी इत्यादींचा वापर करत। रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। 1 उत्तर पश्चिम घाट, 2 गोदावरी, 3 रब्बी। धन्यवाद।